नमस्ते मैत्रिणींनो, मी चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आज आपण हे ब्लाऊज कवर बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे कॉटन फॅब्रिक यूज केलेलं आहे. इथे बघू शकता इतके ब्लाऊज बसलेले आहेत त्यामध्ये. तर अजूनही जागा शिल्लक आहे. हे जवळजवळ 25 ब्लाऊज आहेत. त्यानंतर मी परत 5-6 ब्लाऊज त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर सुंदर अशी मोठी बॅग तयार झालेली आहे. इथे कपड्यावर मी ब्लाऊज ठेवून चारही बाजूनी 1-1 इंच मार्जिन सोडून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गळा आणि मुंड्याच्या साईडनं असा आकार देऊन मी कटिंग करून घेत आहे या कपड्याला. बघू शकता तुम्ही. आणि अगदी असंच मेन फॅब्रिकसुद्धा याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तिथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, यावरच आपण अस्तर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण आतून प्लास्टिक बॅग वापरणार आहोत. तर आपले इथे सगळे पीस कट करून झालेले आहेत. तर आपल्याला साईडनं एक पीस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपण या कपड्याचं मेजरमेंट बघू शकता. 15 बाय 11.5 इंच हा कपडा तयार झालेला आहे. तर साईडनं आपण असं मेजरमेंट घेऊन बघणार आहोत. तर टोटल मेजरमेंट 52 इंच झालेलं आहे. तर 52 इंचाची आपल्याला एक स्ट्रिप तयार करून घ्यायची आहे, 52 बाय 8 इंचाची. त्यानंतर मी एक पीस कट करून घेतलेला आहे. तर इथे पायपिंगसाठी मी इथे क्रॉसमध्ये असा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर 1.5 इंचावर मार्किंग करून हे पीस कट करत आहे. तर हे आपल्याला पायपिंगसाठी खूप युजफुल आणि खूप सुंदर अशी ट्रिक आहे की कटिंग आणि झटपट होतं हे. एक एक स्ट्रिप कट करण्यापेक्षा अशी एकदम करून घ्यायचं. तर इथे ह्या स्ट्रिप्स कट करून झालेल्या आहेत. तर एक साईड मी इथे मेजरमेंट केलेली आहे, बघू शकता या ठिकाणी. तर इथे 18 इंच आलेला आहे. तर 18 इंचाचा हा विदाऊट झिपचा हा फॅब्रिक आपण कट करून घेतलेला आहे साईडला. जे की आपण 52 इंचाची स्ट्रिप घेतली त्यातून 18 इंच कट करून घेतलेला आहे. त्यानंतर ही दुसरी स्ट्रिप आहे, ही 33 इंच याचं मेजरमेंट आहे. तर याच्या साईडला आपण जितकी आपण झिप लावणार आहोत तेवढा भाग आपण कट करणार आहोत. तर ही झिप अशा पद्धतीने ती जोडली की हा कपडा बरोबर त्या ठिकाणी बसतो हा. तर इथे मशीनवर मी कपडा घेतलेला आहे. याचा मेजरमेंट परत एकदा बघू शकता. ही पट्टी जी आहे 33 बाय 8 इंचाची आहे. तिथं झिप लावून घेतलेली आहे मी. झिप लावायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर यावर आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. त्यानंतर तो दुसरा पीस आहे तो 8 इंचाचा 18 इंचाचा तो आपल्याला याला जोडून घ्यायचा आहे आणि मी शिलाई सुलट बाजूनी करत आहे. कारण आपण वरच्या साईडनं पायपिंग करून घेणार आहोत. तर ते मी ह्या पीसला पण पायपिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक पीस घेणार आहोत त्यातला. जिथे जोड दिलाय तिथूनच आपण हा पीस जोडून घेणार आहोत आणि आपण शिलाई ही सुलट बाजूनी करत आहोत.
तर वरचा जो सरळ कपडा आहे तो वळवून घ्यायचा आहे असा, जसा शेप आहे खालच्या पीसचा त्या पीसप्रमाणे असा वळवून शिवायचा आहे. आता हीच बाजू मी इकडून पलटून घेत आहे या साईडनं, जिकडे की झिप लावलेली आहे त्या बाजूने हा कपडा आपल्याला जॉईंट करत पुढे सरकायचा आहे. आता हा कपडा वरचा वळवून घ्यायचा आहे आपल्याला. वळवताना थोडासा वेळ लागतो शिवताना. अगदी परफेक्ट झिप इथं बसलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर साईडचा जो पीस आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता एक भाग जोडून झालेला आहे. आता दुसरा भाग आपल्याला त्याला जोडून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे पिन लावून घेणार आहोत सगळ्या साईडनी, म्हणजे शिवायला इझी होतं आणि झटपट पण होतं शिवून. अगदी कपड्याला कपडा व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे. पिन लावल्यामुळे शिवण फार सोपं जातं. आता जसे मी पिन लावले तशा पद्धतीनं आपल्याला हे कापड जोडून घ्यायचं आहे. हे सगळं राऊंडमध्ये शिवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. म्हणजे वळवताना प्रॉब्लेम येत नाही आहे, पिन लावल्यामुळे पटपट होऊन जातं. आणि शिवत असतानाच हळू जसं शिवत जाऊ तसं ती पिन काढून घ्यायची आहे. इथे पायपिंग करायला मी घेतलेली आहे, जोडून घेतलेली आहे या ठिकाणी. तर आपण याला पायपिंग जोडून घेणार आहोत. मी वळवतानाही खूप सावकाशतेनं दाखवलेलं आहे. इथं आपली पायपिंग पूर्ण होत आलेली आहे. सुंदर असं हे ब्लाऊज कवर तयार झालेलं आहे, बघू शकता. तर याची लेंथ जी आहे 8 इंच असल्यामुळे खूप सारे ब्लाऊज यामध्ये मावतात. बाहेरून आपण जे विकत घेतो ती 6 इंचच असते त्याची लेंथ. तर हे कवर तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप देखील द्यायला विसरू नका. हाईपचं बटन हे कमेंटच्या साईडला 3 डॉटमध्ये असतं. जेव्हा आपण कमेंटचं डावीकडे स्वेप करतो त्यावेळेला हाईपचं बटन येतं. तर तिथे हाईप पॉईंटवर क्लिक करा. तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू. धन्यवाद.